नमस्कार. काँग्रेसने केली पंचसूत्री कार्यक्रमाची घोषणा. तर हे काय आहे पंचसूत्री, तर या संदर्भात आपण सविस्तर असा आढावा घेणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षण देण्याची घोषणा केली, पण सर्वे केल्यानंतर 10 वर्षांनी महिलांना या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. मात्र काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास कुठलेही सर्वे न करता महिलांना 50% आरक्षण देईल अशी घोषणा काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी महिला परिषदेमध्ये केली आहे. यावेळी त्यांनी महिलांना न्याय देण्यासाठी 5 महत्त्वपूर्ण घोषणा करीत आगामी लोकसभा निवडणुकीचा बिगुल देखील वाजविला आहे. खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा बुधवारी धुळ्यात आली. राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला न्याय हक्क परिषद पार पडली. सुरत बायपासवरील मैदानावर झालेल्या या परिषदेस राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महिला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सवालाखे, आमदार कुणाल पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, चंद्रकांत हंडोरे, खासदार रजनी पाटील आदी उपस्थित होते. 19 मिनिटाच्या भाषणात राहुल गांधी यांनी देशातील शेतकरी, मजूर वर्ग, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक यांच्यावर कशाप्रकारे अन्याय होत असल्याचं तेही स्पष्ट केलेलं आहे. आणि पंचसूत्री कार्यक्रम त्यांनी यावेळी बोलताना जाहीर देखील केलेला आहे. तर बघा, पहिलं महालक्ष्मी. देशातील प्रत्येक गरीब कुटुंबातील एका महिलेच्या बँक खात्यात दरवर्षी 1 लाख रुपये जमा करण्यात येईल. दुसरं बघा, आदी आबादी पुरा हक. सरकारी नोकऱ्यामध्ये महिलांना 50% आरक्षण देण्यात येईल. तिसरं बघा, शक्ती सन्मान. अंगणवाडी, आशा आणि मध्यान्ह भोजन योजनेतील महिला कर्मचाऱ्याचे मासिक वेतन दुप्पट करण्यात येईल. चौथं बघा, अधिकार मैत्री. महिलांना त्यांच्या हक्काबाबत आणि कायदेशीर खटल्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा स्तरावर नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल. आता 5वं बघा, सावित्रीबाई फुले वसतिगृह. प्रत्येक जिल्हा मुख्यालयी केंद्र सरकारच्या वतीने नोकरदार महिलांसाठी वसतिगृहाची उभारणी करण्यात येईल. तसेच देशातील इतर वसतिगृहाची संख्याही दुप्पट केली जाईल. ह्या 5 पंचसूत्रीची घोषणा देखील यावेळी त्यांनी बोलताना केली. बेरोजगारी, महागाई आणि भागीदारी या 3 बाबीमुळे देशातील शेतकरी, मजूर आणि सर्वसामान्य नागरिक भरला जात आहे. समाजातील महत्त्वाच्या या तिन्ही घटकांना या दलदलीतून बाहेर काढण्याकरता काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे. जनतेने संधी दिल्यास बेरोजगारांना नोकरी आणि गरीब महिलांच्या खात्यात वर्षाला 1 लाख रुपये देण्याची हमी ही काँग्रेसची गॅरंटी असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी इथे केले आहे. भारत जोडो न्याय यात्रेचे बुधवारी मालेगाव इथे आगमन झाले. राहुल गांधी यांच्या रोड शोला मालेगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देखील दिला आहे. यावेळी झालेल्या चौक सभेत राहुल गांधी बोलत होते.